शेतकरी बांधवांनो नमस्कार. धरतीपुत्र या युट्यूब चॅनलमध्ये मी रुद्र गायकवाड आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक नवनवीन माहिती तसेच शेतमालाचे बाजारभाव आपल्यापर्यंत पोहोचवित असतो. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे बाजारभाव. पण ते जाणून घेण्यापूर्वी आपणास विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या धरतीपुत्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बाजार समिती आहे देवळा, जात उन्हाळी, कमीत कमी 400, जास्तीत जास्त 1450 रुपये. पुढील बाजार समिती आहे भुसावळ, जात उन्हाळी, कमीत कमी 500, जास्तीत जास्त 1000 रुपये. पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत, जात उन्हाळी, कमीत कमी 300, जास्तीत जास्त 2173 रुपये. पुढील बाजार समिती आहे मनमाड, जात उन्हाळी, कमीत कमी 500, जास्तीत जास्त 1151 रुपये. पुढील बाजार समिती आहे विंचूर, जात उन्हाळी, कमीत कमी 500, जास्तीत जास्त 1652 रुपये. पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड, जात उन्हाळी, कमीत कमी 500, जास्तीत जास्त 1300 रुपये. पुढील बाजार समिती आहे नाशिक, जात उन्हाळी, कमीत कमी 370, जास्तीत जास्त 1350 रुपये. पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर, कमीत कमी 500, जास्तीत जास्त 1300 रुपये. पुढील बाजार समिती आहे जालना, कमीत कमी 100, जास्तीत जास्त 1200 रुपये. पुढील बाजार समिती आहे अकोला, कमीत कमी 300, जास्तीत जास्त 1300 रुपये. पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर, कमीत कमी 200, जास्तीत जास्त 750 रुपये. पुढील बाजार समिती आहे सातारा, कमीत कमी 700, जास्तीत जास्त 1300 रुपये. पुढील बाजार समिती आहे मलकापूर, जात लोकल, कमीत कमी 340, जास्तीत जास्त 715 रुपये. पुढील बाजार समिती आहे नागपूर, जात लाल, कमीत कमी 800, जास्तीत जास्त 1400 रुपये. पुढील बाजार समिती आहे जळगाव, जात लाल, कमीत कमी 300, जास्तीत जास्त 800 रुपये. पुढील बाजार समिती आहे सोलापूर, जात लाल, कमीत कमी 100, जास्तीत जास्त 1700 रुपये. तर मित्रांनो, हे होते आपल्या हाती आलेले आजचे कांदा या पिकाचे बाजारभाव. मित्रांनो, हे भाव बाजार समित्यांमधील आहे. स्थानिक बाजारात कांद्याच्या दरात थोडाफार बदल असू शकतो. मित्रांनो, आपल्या भागात कांद्याला काय दर मिळत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल. भेटूया एका अशाच नवीन अपडेटसह. जय जवान, जय किसान. धन्यवाद.